चला, काल मस्त एकदम लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आज ना अपॉइंटमेंट घेतलेली आहे डॉक्टरांची. जसं मी काल सांगितलेलंच की माझी तब्येत थोडी बरी नव्हती, तर आज ना 11:30 वाजताची माझी अपॉइंटमेंट आहे. नम्रताने ऑलरेडी ऑटो बुक केलेली आणि मी घाईघाईने चाललेली आहे, कारण ऑटो परत आली की मग ते वेटिंग वगैरे चार्जेस लावतात. निघतानाच ना एक जोडी कानातले हातात घेतलेले, कारण नम्रताने ऑलरेडी मला फोन केला होता उशीर झालेला म्हणून. तर आता कानातले वगैरे घालते आणि डॉक्टरांकडे गेली ना की मग तिथे काही मी शूट वगैरे तर करणार नाही, कारण कसं की डॉक्टरांकडे गेल्यानंतर ना शूट करायला जरा बरं पण वाटत नाही, कारण त्यांना माहीत आहे, तिथे ज्या लेडीज आहेत ना काम करणाऱ्या त्यांना माहीत आहे की मी ब्लॉग्स बनवते, पण तरीसुद्धा मी काही तिथे शूट करत नाही. पण तिथून आता डॉक्टरांबरोबर बोलणं झालं, त्यांनी आता मला उद्या ब्लड टेस्ट वगैरे करायला सांगितलेले आहेत. तिथून मग आता आईकडे आली, कारण आता इथपर्यंत आलेली तर म्हटलं आईला भेटून जाऊया, कारण सणवार आहेत तर म्हटलं त्यानिमित्ताने आईला भेटायचं. तसं तर उद्या भाऊबीज आहे, मी येणारच आहे, पण इथपर्यंत आल्यानंतर आईची एक भेट घ्यावी अशी इच्छा झाली आणि मी आणि नम्रता आम्ही इथे आलो आणि आम्हाला पाहून यांना पण खूपच छान आनंदच झालेला आहे. तर आल्या आल्या नम्रताने आधी आईचे आशीर्वाद घेतले, कारण सण आहे. आईला हॅपी दिवाळी विश केलं. त्यानंतर सारिका इथे ना स्वयंपाकात बिझी होती, तर तिने सारिकालासुद्धा दिवाळी विश करून घेतला. तर बरं वाटलं. चला, त्यानिमित्ताने आता मी इथे पण आली. असं तर दिवाळीची सुट्टी मी क्लासला दिलेली आहे, पण कधी माहेरी येऊन राहणं असं काही होतच नाही, कारण आपल्या घरातलं सण सोडून ना कुठे जायचं म्हटलं तर होत नाही ना. तर मी पण आईच्या पाया पडून घेतल्या, आईचे आशीर्वाद घेतले, दिवाळी विश केली आणि मुलांनासुद्धा दिवाळी विश केली. तर आता जेवण झाल्यानंतर ना आईने इथे मस्त सुपारी तोडायला घेतलेली आहे अडकित्त्यामध्ये, आणि असं जरा बघितलं ना की आम्हाला पण वाटतं एखादा तुकडा तोंडात घालावा. तर चला, आता दर्शन पण अचानक आला, कारण तो जवळच होता. त्याला म्हटलं तू पण ये. मग तो आणि नम्रता आता दोघे मिळून निघणार आहेत. आणि ते गेल्यानंतर ना मी आणि आई बघा इथे मस्त ना जुन्या साडीपासून पायदान बनवायला चालू केलेलं आहे, कारण का आईला आता नवीन नवीन एक एक छान असं ना आयडियाज येत आहेत आणि त्या प्रकारे ती बनवते. तर साडी जी आहे ना ती अशी पूर्ण लांब अशी कापून घेतली, तर ती हातानेच फाडायची, पण मस्त एकदम बारीक अशी फाडते. थोडा वेळ आईबरोबर बनवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मी घरी निघाली, कारण संध्याकाळी जाऊन घरी दिवाबत्ती वगैरे पण करायचं आहे. चला, आता मिनी ब्लॉग इथेच संपवते. भेटते पुन्हा. बाय.